आणि मग जर माझ्या अंतःकरणामध्ये आवाज पडतो व्यवस्थित, खूप सुंदर सिस्टीम, सुंदर, ते या मॉनिटरला आवाज द्या, मला आवाज मिळेल. मग तुकोबारायांचं म्हणतो, दुर्बुद्धी ते परा कदा नुकोजो नारायणा. दोन गोष्टी पहिल्या चरणामध्ये लक्षात ठेवायच्या शेवटपर्यंत. मागणारे तुकोबारा स्वतःच्या बुद्धीमध्ये पालट होऊ नये ते मागतात, आणि ज्याच्याकडे मागतात तो आनंद घन असणारा पंडित परमात्मा आहे. दोघांची सांगड कीर्तन संपसपर्यंत सोडायची नाही. हे मागत असताना काय अपेक्षा आहे? आता मज ऐसे करी. कीर्तनात शेवटच्या व्यक्तीला काय पाहिजे हे कीर्तनकाराने पाहायचं नाही, मला काय वाटतं हे पाहायचं. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती दही. बस देवा, तुझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे, माझं चित्त सोडून तू बाहेर जाऊ नये, माझ्या घरात येऊ नये, माझ्या परिवारात नांदू नये. माझ्याकरता काही देशील ही अपेक्षा नाही, परंतु माझं अंतःकरण सोडणार नाही, माझं चित्त सोडणार नाही, एवढी फक्त भगवंता तुझ्याकडून अपेक्षा आहे. तू जर चित्तात राहिलास तर काय होईल? उपजला भाव, एखादा भाव, एखादी इच्छा, एखादा संकल्प, एखादी खऱ्या अर्थानं मागण्याची वृत्ती जर जागृत झाली तर भगवंता तुझ्या कृपेने, तर भगवंत कृपा सार्वजनिक मंडळाला करत नाही. सार्वजनिक मंडळाला आमदार साहेब कृपा करतील बघ, भगवंत सार्वजनिक मंडळावर कधी कृपा करत नाही. आणि जर केलीच तर अध्यक्ष त्याला दया असं म्हणतात, त्याला कृपा म्हणता येत नाही. कृपा भगवंत करतात पण विशिष्ट एखाद्या जीवावर. म्हणून तुकोबारांचा विशिष्ट आहे. 16व्या शतकामध्ये या विश्वाची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये जगद्गुरु तुकोबाराय अतिशय विशिष्ट व्यक्तिमत्व आहे. कारण तुकोबारायांच्या अगोदर अनादी कालापासून हा मानवदेह घेऊन वैकुंठाला कोणी गेलो नाही. तुकोबारायांच्या कालखंडामध्ये कोणामध्ये सामर्थ्य नाही. आणि तुकोबारायांच्या नंतर अत्यंत गतिमान भक्ती जरी जीवांनी केली तरी ते भाग्य आजपर्यंत कुणाच्या वाट्याला प्रारब्धामध्ये प्राप्त झालं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, करणार असाल तर कृपा करा, दया करू नका. काय कृपा करा? तर माझ्या अंतःकरणामध्ये जो भाव प्रगट होईल तो भाव कार्यसिद्धीला नेण्याची तयारी तुम्ही दर्शवावी. कुठे तुकोबारायांचा भाव निर्माण झाला आणि कुठे संकल्प पूर्ती झाली ते कीर्तनात तो सांगेल. तो भाव केव्हा प्रगट झाला तर तुकोबारा म्हणतात याला कार्य करणे, तो समयावरी जाणार, तत्क्षणाला, आता. पण तुकोबारायांनी आम्हाला सावध करताना तुमच्या आमच्याकडून जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ती करण्याचा समय तुकोबारायांनी सांगितला. आता आवश्यक करणे समाधान, पहिले निर्वाण न पावी. पहिल्यांदा मरण प्राप्त होण्या अगोदर थोडं सावध व्हा. कीर्तन मंडपामध्ये जेवढी माणसं बसलेली आहेत तुकोबारायांची एवढीच अपेक्षा आहे, सावध व्हा. पण कधी? आता. वेळ निघून गेल्यानंतर सावध होऊन काही उपयोग नाही. वेळेवर सावध व्हा, कारण मृत्यू जीवनामध्ये एकदाच येतो. मृत्यू जीवनात एकदाच येतो. एकदा मृत्यू आला तर त्याचा अंतिम ध्येय असतं स्मशान. आणि एकदा स्मशानामध्ये गेला आणि या चरणाजवळ घट जर फिरवला, फोडला, तर तुकोबारा म्हणतात जे काही मिळवलं ते एका क्षणात संपलं. तिली तिळांजुळी कूळ नाम आणि रूपास ज्याचा अहंकार मानव जातीला आहे, माझा रंग कसा आहे, iPhone is charged 75%. Please plug off. कोणते आहे, मला मिळालेलं नामाभिधान काय आहे, पाठीमागं मांडलेली हनुमंतरायांची केवढी लागली, या सगळ्याचा अहंकार जो अंतःकरणामध्ये आहे तो अहंकार तुकोबारा म्हणतात मृत्यूने जातो. तो मृत्यूने अहंकार जाण्याच्या अगोदर अंतःकरणामध्ये जेवढा अभिमान शिल्लक आहे तो
अभिमान या विश्वाच्या पटलावर जर व्यक्त करायचा असेल तर तुकोबा म्हणतात एकदा मरण स्वीकारा. म्हणून मरण वेगळं आहे आणि मृत्यू वेगळा आहे. तर तुकोबा म्हणतात करा काय. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. कोणता लाभ. अंतकरणातली मनाची शुद्धता, अंतकरणामध्ये चित्तामध्ये प्रगट होणारा भाव आणि सर्वात महत्वाचा अंतकरणातून लुप्त होणारा अहंकार. या तीन गोष्टी एकदा अंतकरणातून गेल्या, चित्ताची शुद्धता झाली, मन एकाग्र झालं, अंतकरणाचा अहंकार गेला की निश्चित आणि निश्चित स्वरूपाने त्या जीवाच्या अंतकरणामध्ये सतबुद्धीचा अंतर्भाव होईल, सतबुद्धीचा अंतर्भाव होईल. ती सद्बुद्धी अंतकरणामध्ये मिळावी म्हणून तुकोबा म्हणतात फक्त एवढंच करा, एवढंच करा, चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध झालं, मन एकाग्र झालं की मग काय मागावं, केव्हा मागावं, कधी मागावं, कुणाकडे मागावं हे लक्षात येतं. नाहीतरी 20 तारखेला लोकांनी भरपूर मागितलं. आता ज्यांनी घेतलं त्यांना कळलं 5 वर्ष काय होते, पण ज्यांनी नाही घेतलं ते छाती ठोकपणे गावात फिरून बघ. छाती 26 इंचाची असली तरी त्याची 52 होईल, कारण त्याने घेतलंच नाही. मग मी बोलत नाही, तुकोबा म्हणतात जळो जिने लाजीरवाणी भिक्षा पात्र अवलंबने. ही वृत्ती ज्याच्या अंतकरणात निर्माण होते ना, ती वृत्ती, ती बुद्धी ही खऱ्या अर्थानं सतबुद्धी आहे. आणि मानव म्हणून जर जन्माला असेल, 2 हात 2 पाय एक बुद्धी तत्व जर जीवनामध्ये असेल आणि त्याला जर मानव म्हणून घेण्याचा अधिकार असेल तर त्याच्या अंतकरणामध्ये कधीच दुर्बुद्धी नसावी याकरता तुकोबराय मागतात.